सुमे, तुझं पैसे दिलेत हा? होय. आणि हे तुझं. दीपाली आणि वैशाली तुमचं बी दिलेत. राणी हे तुझं आणि हे तुमचं. पुष्पताई 800 रुपये आहेत की. हा मग अहो 1 रुपयाला 4 पापड लाटायचा हिशोब होता ना. बरोबर आहे की. मग अहो मग 1000 रुपये होतात माझं. 1000 कसं? बघा की आता 4000च्या पुढे गेलेत की माझे पापड. नीट वहीत बघा की पापडाच्या किती गोळ्या उचलल्यात ते. अगं तू पापड नीट लाटला नाहीस. किती पापड खराब झालं. अगं 101 पापड तर असंच मोडलं होतं. आता ती पापड कोण घेणार? आणि नेमानं हिशोब करायला गेलं ना तर तुझं 500 रुपयेच होत्यात. सुमे, तू बघितलंस ना पापड किती खराब झालं होतं ती? म्हणजे एवढं बी खराब नाही झाले. अगं व्हय की, म्हणून तर 800 रुपये दिलं ना. अहो पण मला लागणार होते पैसे. आणि पैसे तर सगळ्यांनाच लागतात. हा, अहो मागच्या वेळी बी 300 रुपये कमी दिले होते तुम्ही. कमी दिलं होतं म्हणजे? आता तुझ्या कामाचं तेवढंच होतं तर त्याला मी काय करणार? आणि हे बघा नाही, तुझं 200-300 रुपये घेऊन मी काय माडी बांधणार आहे वय? तसं म्हणलं का मी? तू तसं म्हणली नाहीस, पण मला तसंच वाटतंय की. बर पुष्पाताई, नका डोक्यात राग घालून घेऊ. बाकी पुष्पाताई, कधी घेतली नवीन मशीन? परवाच घेतली. भाऊजींनी घेऊन दिली होय? होय, भाऊजी घेऊन देतात होय. अगं माझं मी पैसे साठवून घेतली. अगं 10 वर्ष झालं पैसे साठवत होती, तेव्हा आत्ता घेतली मशीन. अहो आपलेच पैसे मारून घेतले असेल मशीन. काय ग, काय बोलताय? नाही 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 नाही, मशीन चांगली आहे म्हणते. आणि एक विचारू का पुष्पताई? विचार की. जेडीचं आणि अजिंक्यचं लग्नाचं चाललंय होय? नाही, तुला कोणी सांगितलं? तुमचं असंच असतं पुष्पताई. सगळ्या गावाला कळलं तरी बी तुम्ही नाहीच म्हणताय. उगाच कशाला नाही म्हणू? आता आमच्यापासून काय लपवताय? मी कशाला लपवते? तुला सांगितलं नसतं वय? तसं काही नाही. पण तुला कोणी सांगितलं? पुष्पताई, अशा गोष्टी काय लपून राहतात होय? तसं काही नाही म्हणतेस तर कोणी सांगितलं सांग की. अशीच उडत उडत बातमी आली. अजिंक्यपर्यंत तर गिरी नसेल ना बातमी? कसला विचार करताय पुष्पताई? हा, नाही कसलं नाही. आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे, पण ज्याचं लग्न आहे त्याला तरी सांगितलं आहे का? ए सुमी, कशी बी काय बोलतीस ग तू? कामाचं बघा, ती साताराची ऑर्डर आली त्याचं काय झालं? कुठली ऑर्डर? अगं हो बाई, तुला माहित नाही नाही का? अगं आत्ताच फोन करायचा होता त्यांना. बरं एक काम करा, आपण संध्याकाळी भेटू, नाहीतर उद्या भेटू की. बर चला ग निघूयात. म्हणजे जबाबदाऱ्या त्यांना सगळ्यांना समजून घ्यायचं, पण त्याला समजून घेणार. उषा येतो का? शीतल, काय झालं नाना? अगं कालपासून बघतोय लय उदास आहेस तू. असं काय नाही. अगं तू सांगितलं नाहीस तरी आम्हाला कळत नाही वे. अगं तुझा बाप आहे मी. तुमचं आपलं काहीतरीच असते, असं काय बी नाही. नाना, तुम्ही कारखान्यावर चाललाय ना? मग येताना मला कॅन्टीन मधनं भजी घेऊन याल? आणतो. शीतल, अगं माहितीये मला त्या मुलाकडच्यांनी तुला नकार दिला म्हणून नाराज आहेस तू. मी सांगितलेलं लग्नासाठी घाई करू नका म्हणून. अगं पण कधी ना कधी तुला मुलगा बघावा लागणारच ना. होय, पण एखादा जेव्हा नकार देतो ना तेव्हा कसं वाटतं ते तुम्हाला नाही माहित. भरतासाठी वांगीच नाही सापडली, नाही तर वांग्याचं भरीतच केलं असतं.
हीच वांगी मसाला भरून करूया का? करूयात का अक्का? अगं करा ग काय पण जरा लवकर लवकर करा. अक्का कशाला एवढी गडबड करताय? अजून लई टाइम आहे. अगं म्हणून काय चुली मोदच गुटमळत राहणार आहे का? अगं झटझट आवरायचं आणि बाजूला व्हायचं. काय महिला मंडळ, काय चाललंय? काय मॅडम, चाललाय स्वयंपाक. मग आज काय स्पेशल? स्पेशल तुमची काय ऑर्डर असेल तर द्या की. काय बरं करताय? तसं मला आईच्या हातचं काय बी चालेल. लाडात आलीस की चांगली. आईच्या हातचं खाताना मी कायमच लाडत असते. म्हणजे बाईसाहेबांना काय तर पाहिजे नाही वाटतं. मला काय बी नकोय. असं कसं? एवढं गोड 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 बोलणं सुरू आहे म्हणजे काय तर पाहिजे असेलच की. नाही म्हणलं ना. आणि गोड म्हणजे काय? मी काय कडू बोलती वे? अगं तुम्ही दोघी एवढ्या भांडता ना, एखाद्याला प्रश्नच पडेल, तुम्ही मायली की हाय का सासू सुना? बघ तरी मी काय बोलली तरी का? उगाच आपलं काहीतरी काढून मला बोलत असती. बरं बाई, नाही बोलत. हा आता कसं? तुझं ऐकायलाच पाहिजे बाई. आता एकदा लग्न करून गेलीस तर सारखं सारखं येणार आहेस बाई. हाय का आता? तेच मी म्हणलं 5 मिनिटं झाली आतापर्यंत लग्नाचा विषय कसा नाही निघाला? तू लहान आहेस अजून, तुला नाही कळायचं. लहान लहान म्हणतीस आणि तरी बी लग्नाचा विषय काढतीस. अक्का बोलायला ऐकणार आहे का ती? तुम्ही दोघींनीच लाडावून ठेवली ना तिला. असू दे. पण मला कधी कधी लई काळजी वाटते ग हिच्या या अशा वागण्याची. सासरी असं वागून कसं चालेल ग? हिला कसला नवरा मिळतोय काय माहिती. अक्का काय काळजी करू नका, चांगलाच मिळणार आहे. तिला प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेईल असाच मिळेल. आणि आता कमलताई आणि पुष्पाताई दोघी पण हिच्यासाठी मुलगा बघतात की. आता पुष्पाताईने नाही का जयडी साठी लाखात एक पोरगा शोधून काढला, तसं आपल्या शितलीसाठी पण शोधतीलच की. त्यांनी कुठं शोधला नाही, त्यांच्या घरातच होता. अगं होय, पण नशिबाने मिळालाच ना. ते पण हायच म्हणा, पण काय पण म्हणा, जयडीच आपलं चांगलं आहे ना. सासर आणि माहेर दोन्ही एकच आहे. वय आणि अजिंक्य पण खरंच चांगला मुलगा आहे. कष्टाळू हाय, प्रामाणिक हाय. अशी पोरं शोधून सुद्धा सापडायची नाहीत. नाहीतर काय. आता बघ की कुणाच्या आद्यात नसतोय आणि मध्यात नसतोय. आपण भलं आणि आपलं काम भलं. आणि कुणी मतीला बोलवलं ना तर नाही म्हणत नाही. आणि जर कुणाला गरज पडली ना तर सगळ्यांच्या आधी योच पुढं. तेवढ्या बाबतीत मात्र अजिंक्यला मानलाच पाहिजे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जात होती. आता त्या विक्रमच्याला ऍडमिट केलं होतं तेव्हा किती जबाबदारीनं वागला. त्यांची सगळी काळजी त्यानं पुढवून घेतली. सगळं कसं आपलेपणाने केलं त्यानं. वय आपल्या शीतलला ना अजिंक्य सारखाच मुलगा मिळायला पाहिजे. वय की नाही? होय होय